समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी बुर्ली येथील दलित वस्तीतील अत्यावश्यक अशा विविध मागण्यांसंदर्भात सांगली जिल्हाधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले असून या मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा संबंधित नागरिकांनी दिला आहे। बुर्ली तालुका पलूस येथील पंचशील नगर येथील नागरिकांचे कित्येक वर्षांपासून पाणी व रस्ते वाचून हाल सुरू आहेत। कित्येक वर्ष झाले ना रस्ता ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे। वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने तेथील नागरिकांची समस्या जाणून घेऊन त्या पूर्ण केलेल्या नाहीत। समाजामधील वयोवृद्ध महिला पुरुष यांना या रस्त्यावरून येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। वाहने घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। याचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर संबंधित ठिकाणी पाणी व रस्त्याची सोय करावी, अन्यथा यापासून वंचित सर्व लोकांना घेऊन पलूस तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, अशा आशयाचे लेखी निवेदन सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी विनोद धाईजे, विजय शिखरे, अमोल धाईजे, निशांत धाईजे, महेश सावंत, स्वप्नील शिखरे, प्रणय शिखरे, आदित्य शिखरे आदी उपस्थित होते। बुर्ली गावातील बौद्ध समाज गेले 9 ते 10 वर्ष झालं पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे। वारंवार त्यांना लेखी स्वरूपात अर्ज देऊन ग्रामसेवक, बीडीओ, तहसीलदार यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे। लेखी स्वरूपात जवळजवळ 9 ते 10 वर्ष झाला आम्ही अर्ज देत आहे, तरी त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत। आमची पिण्याच्या पाण्याची सोय लवकरात लवकर नाही झाली तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू। 9 ते 10 वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय समस्या आहे, तरी आम्ही वारंवार ग्रामपंचायत तसेच तहसीलदार ऑफिस आणि बीडीओ यांच्याकडे तक्रार करून सुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय झालेली नाही। तरी आमच्या पिण्याच्या पाण्याची व रस्त्याची सोय लवकरात लवकर करण्यात यावी, नाहीतर आम्ही तहसीलदार ऑफिससमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।